तुम्ही बघू शकता मंडळी, आता आम्ही असं आहे भगवानगडच्या पुलावर. तर ह्या असं मंडळी अंगणेवाडी मंदिर, अंगणेवाडी भराडी मंदिर. समुद्राच्या पलीकडे ना सिंधुदुर्ग किल्ला आपला. आणि आता आम्ही जातो कासार टाक्या. मध्येच आमचा जरा प्लॅन झाला कासार टाक्यात जाऊचा. तर मंडळी फायनली आम्ही ना कासार टाक्याच्या मंदिराकडे येऊन पोचलो. सगळ्यांचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओत. तर मी आता चालले अंगणेवाडी दर्शनासाठी. तर आता मी सध्या असं आहे, मी बघू शकता बघा भगवानगड पूल हा त्या आपला छोटा पूल आहे आपला, त्या तुम्ही बघू शकता. त्या पुलावरनं मी आता अंगणेवाडीसाठी जाते. तर माझ्याबरोबर माझा भाव हा बघा, बघता माझा भाव हा. तर आम्ही आता जातो मालवण आपला अंगणेवाडी दर्शनासाठी. आणि अंगणेवाडी झालं की आम्ही जातो मालवणात. तर पावसात अंगणेवाडी मंदिर कसा दिसता, त्याचप्रमाणे मालवणात समुद्र कसो खवालो, म्हणजे काय परिस्थिती आहे समुद्राची ना, ती तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतली. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर समजा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या तुम्ही बघू शकता मंडळी, आता आम्ही असं आहे भगवानगडच्या पुलावर. आणि पावसामुळे ना पाणी लाल झाला मंडळी आणि पुलाक एकदम लागा केला. म्हणजे अजून जर समजा थोडं पाऊस लागलो ना तर पुलावरसून पाणी जातला. तर मंडळी आहे ना आपला प्रवास चालू होतो. तुम्ही बघू शकता आम्ही आता भगवानगडच्या पुलावर आलो. आणि ही आपली गाडी असा. आपल्या गाडीवर मंडळी तुम्ही बघू शकता, तुम्ही बघा माझ्या चॅनलचं नाव आहे, माझ्या चॅनलचं लोगो आपल्या. तर असं आपली गाडी. तर ही गाडी घेऊन आम्ही जातो आता फिराक. तर मंडळी आता आम्ही असो भगवानगडच्या पुलावर, भगवानगड आणि मसुरेक जोडणारा जो सिलिंग आहे त्या सिलिंगवर असो. आणि ही तुम्ही बघू शकता नदी, ही गड नदी आहे. आणि इकडनं या साईडला मालवण. तर ह्यो असा माझो भाव. आम्ही चाललो आता अंगणेवाडीत. तर ह्या असं मंडळी अंगणेवाडी मंदिर, अंगणेवाडी भराडी मंदिर. तर पावसात तुम्ही बघू शकता कशी हिरवळ आहे बघा. पाऊस पण ना मंडळी थोडं थोडं भरलो बघू शकता तुम्ही या मंदिरात. आम्ही ओटी घेतली आणि आता जातो दर्शन.
समोर दिसताना म्हणजे तो समुद्र आपलं समुद्राच्या पलीकडे आहे ना सिंधुदुर्ग किल्ला आपलं आणि या साईडला ना बोटी लागतात म्हणजे या बोटीत बसायचं आपण आणि त्या किल्ल्यावर जायचं। तर सध्या सगळा बंद बघू शकता तुम्ही समुद्र कसं खवळलो होतो पावसामुळे आणि एकदम रफ झालेलो समुद्र तो बघा। तर मंडळी अंगणेवाडी झाली आणि मालवण पण झालं आणि आता आम्ही जातो कासार टाक्यात। मध्येच आमचा जरा प्लॅन झाला कासार टाक्यात जाऊचा। तर आता आम्ही असे कट्ट्यावर तुम्ही बघू शकता अशी कट्ट्यावरची बाजारपेठा। तर आहे ना आम्ही जातलो आता कासार टाक्याक। तर यावेळी तुमका कासार टाक्याचे पण दर्शन होतलं आणि व्हिडिओमध्ये दिसतले, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मंडळी फायनली आम्ही ना कासार टाक्याच्या मंदिराकडे येऊन पोचलो। तर बघा हे समोर दिसतं आता कासार टाक्याचं मंदिर आणि सुंदर असं वाहणारं धबधबा आहे बघा। हो धबधबा। आज ना मंडळी आषाढी एकादशी असल्यामुळे ना रविवार पण आषाढी एकादशी असल्या कारणाने कोण नाही आज, नाहीतर आज भरपूर गर्दी असली असते। आणि या आता मंदिर, तर आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया। तर मंडळी ह्या असा कासार टाक्याचा पाषाण तुम्ही बघू शकता समोर आणि हा असं मंदिर पूर्ण हे बघा। आणि ह्याच्यात ना मंडळी कोणाकोणाचे नवस असतात ना, म्हणजे ज्यांका मुलं बनत नाही ना ते असे पाळणा आणून जर समजा बांधलास तर मुलं होतात, अशी ह्याच्या देवाची ख्याती आहे। तर तुम्ही बघू शकता जी बघा पाणी आणून बांधलेली आहे ती बघा। तर म्हणजे तुम्ही बघू शकता आम्ही सुंदर असं दर्शन घेतलं। तर आम्ही आता आहे ना निघालो, बघू शकता तुम्ही सुंदर असं धबधबा पण हा।